बरोबर नाचायचं स्वप्न अनेक तिच्या फॅन्सचं असतं. अनेकांना असं वाटत असतं की आपण स्टेजवर जाऊन तिच्याबरोबर थिरकावं, तिच्याबरोबर डान्स करावा. तर या सगळ्या फॅन्सचं स्वप्न मी एकट्याने त्यांच्यासाठी पूर्ण केलंय असं मला वाटतं. आमचं लाईक आणि बेसिकली सबस्क्रिप्शन घेऊन टाका. सो लाईक अँड सबस्क्राईब गाईज. चालू आहे का? चालू आहे. ए दादा. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सध्या सोशल मीडियावर लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाच्या टीजरने धुमाकूळ घातलाय. धुमाकूळ घातलाय असं बोलण्यापेक्षा मी म्हणेल त्यांनी कोड्यातच पाडलंय. तर आता याचीच प्रश्नांची सगळ्या उत्तरं देण्यासाठी माझ्यासोबत या चित्रपटाची धम्माल टीम आहे. कसे आहात तुम्ही सगळे? सोशल मीडिया गाजवणारे तुम्ही आहात. म्हणजे तुम्ही कलाकार मंडळी. जेव्हा कळालं की सगळ्यांना एकत्र काम करायचंय, किती एक्साइटमेंट लेवल होती तुमची? सी आय थिंक एकत्र काम करायचं हे खूप नंतर आलं. आय थिंक कुठेतरी आधी ती स्क्रिप्ट फारच मस्त होती. आमचे दिग्दर्शक अभिषेक आहेत आणि त्यांनी ज्या प्रकारे ही स्क्रिप्ट लिहिली आहे, खूप सिम्पल मांडणी आहे या स्क्रिप्टची. आणि माझा जो रोल आहे तो अत्यंत वेगळा होता. खूप सिम्पल टू द पॉइंट असणारी ही मुलगी आहे. सोशल वर्कर आहे आणि एक तिचा वावर वगैरे इतका थेट आहे ना, तर ते करायला मला खूप मजा आली असं म्हणायला हरकत नाही. बाकी तर हे दोघं होते म्हटल्यानंतर मी आपलं ओके डन, चला उद्यापासून शूटिंग सुरू. तुमचे काय रिएक्शन्स होते जेव्हा कळालं की अशी कास्ट आहे आपल्यासोबत? तेव्हा सगळ्यात आधी तर मला जसं ती पण म्हणाली ना, स्टोरी वगैरे कळल्यानंतर सगळ्यात आधी कास्टिंग मला कळलं होतं की अमय आहे त्यात. आणि आम्ही इव्हेंट्स किंवा आमचं उगाच कोणाला म्हणजे कोणावरून तरी आम्ही आमच्यात गॉसिप करतोय, ह्याच्या पलीकडे पण आम्हाला काहीतरी करायला मिळणार आहे, तेव्हा ह्याचा मला एक आनंद मिळाला. ओके, सो मला असं झालं की फायनली आपण ज्या क्षेत्रात काम करतोय, ज्यासाठी आपण हे करतोय, ते पण आपल्याला एकत्र करायला मिळेल, बाकी सगळ्या गोष्टी वगळता. मग त्याच्यानंतर मला कळलं की अमृता पण आहे. तर आता मला झालं तर आता काही घडणार नाहीये. आता काम तर होणार, पण त्याच्या इतर गोष्टी मी ऍक्च्युली प्रमोशनचा खूप विचार केला तेव्हा, की कारण की जर आम्ही असे एकत्र असू तर ना, एकतर म्हणजे कॅमेरा समोर आहे, सो आम्हाला थोडस असेल की यांच्यासमोर कसं बोलावं वगैरे, पण ते बंद झाल्यावरती आमचं काय होणार आहे, काय धमाल होणार आहे हे तर आहेच. त्याची मला जास्त मजा होती. आणि भरपूर फ्रेश नवीन लोक आहेत. म्हणजे जुई आहे, अजून एक राजश्री म्हणून मुलगी आहे, विठ्ठल काळे म्हणून एक ऍक्टर आहे. तर असं खूप दमदार चांगली कास्ट होती. सो मला खूप एक्साइटमेंट होती याबद्दल. पण टीजर पाहिला, एक मर्डर मिस्ट्री आहे, खूप रहस्यमय कथा वाटली की कळतच नाही की नेमकं काय होतंय, कसं होतंय. तर आता मला असं विचारायचंय की एवढं सगळं होत असताना तुमच्या भूमिका कशा आम्हाला उलगडताना दिसणार आहे? तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की प्रत्येकाची भूमिका कशी उलगडणार आहे. सर्वोत्कृष्ट पदार्पण या वर्षी जिला मिळणार आहे तिच्यापासून आपण सुरुवात करूया. नवीन फ्रेश चेहरा आहे आमच्याकडे, जो गातो ही गोड गळा असलेली. बापरे, तू म्हणालीस असं मिस्ट्री असल्यामुळे कसं उलगडणार आहे हे तर नाही सांगू शकत, पण मी कॅरेक्टरबद्दल सांगेन की खुशी नावाचं कॅरेक्टर आहे, जे मला असं वाटतं कुठेतरी आजची जी पिढी आहे जनरेशनला रिप्रेझेंट करतं. येस, माझी पिढी. सो खूप रिलेट करतील लोक. ती ब्लॉगर आहे स्वतः, ॲट द सेम टाइम ॲस्पायरिंग ॲक्टर आहे. सो आय थिंक खूप तिचं कॅरेक्टर खूप, म्हणजे मला असं वाटतं की तशी मी खऱ्या आयुष्यात आहे बडबडी, पण इथे इतकं कॅन्डिड मला ते ब्लॉगिंगमध्ये बोलायचं होतं, तर तो पार्ट मला असं वाटतं सगळ्यात एक्सायटिंग होता माझ्यासाठी. पण हां, म्हणजे तेच जास्त नाही सांगणार, पण जसं टीजरमध्ये तुम्ही बघितलं की ती एका डेड बॉडी बरोबर व्हिडिओ बनवते आणि मग काय होतं ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल. कधी खरंच असा व्लॉग केलायस का? म्हणजे कोणताही पहिला डेड कधी असा
दुसरा ब्लॉग केलाय का की पहिल्यांदा ब्लॉग केलाय तो फसला आणि चांगलाही झाला असं काही? बापरे, मी व्लॉग असं नाही केलेलं, पण खरं तर मी तेच सांगेन, मी माझ्या कॅरेक्टरवरूनच इन्स्पायर होऊन मी ठरवलं की आपण आता थोडं अजून ऍक्टिव्ह झालं पाहिजे इंस्टाग्रामवर. किंवा मी आता रिसेंटली आमचं प्रमोशनचा दिवस होता, सो म्हटलं ट्राय करून बघूया, मी असा मिनी ब्लॉग टाकलाय आता. पण नंतर मी इन्स्पायर झाले, आधी असं काही. गायिका म्हणून ती जास्त कॉन्फिडंट आहे, कारण तिचं ब्रँड आहे कोकण कन्या म्हणून. सो त्यांचे रील जाम असे व्हायरल वगैरे होतात. तिला एकटीला करायचं म्हटलं की तिला अजून असं धाकधूक आहे, पण ठीक आहे. पण ती फिल्म मध्ये ज्या प्रकारे व्लॉगिंग करते तिची स्टाईल पण खूप भारी आहे. तर मला वाटतं की इफ पॉसिबल तुला जर काही आठवत असेल किंवा आता तू काही इथे व्लॉग करू शकलीस क्रिएट, तर तू कसं करशील खुशी म्हणून? ओके. हॅलो खुशियन्स, कसे आहात सगळे? तर आज आम्ही आलोय इथे लाईक आणि सबस्क्राईबच्या काय म्हणतात इंटरव्ह्यूसाठी मज्जामध्ये. तर खूप मजा येते, तुम्ही बघू शकता इथे अमेय वाघ आहे, शुभंकर दावडे आहे, अमृता खानविलकर आहे. ती इतकी गॉर्जियस दिसते, यु नो. आय एम सो हॅपी की मी आता त्यांच्याबरोबर इथे बसली. सो गाईज स्टे ट्यून, थोड्याच वेळात मी अजून अपडेट करेन तुम्हाला. ओके, सी यू, बाय, टुडल्स. पण पहिला चित्रपट म्हणजे कशी आली तुझ्यापर्यंत ही भूमिका, आणि कळालं की अमृता अमेय शुभंकर सोबत काम करायचंय, तर काय म्हणजे ती एक मजाच वेगळी असेल. तेव्हा काय विचार होते तुझ्या डोक्यात? मी ऑडिशन दिली होती आणि त्याच्यानंतर जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा गोष्ट ऐकली, आणि तोपर्यंत मला माहिती नव्हतं काय कास्टिंग आहे. पण मला आधी गोष्टच इतकी आवडलेली आणि माझं कॅरेक्टर इतकं आवडलेलं की मी ते ऑलरेडी मॅनिफेस्ट केलेलं की यार हे झालं पाहिजे वर्कआउट. आणि नंतर जेव्हा मला कळलं की हे सगळे आहे तेव्हा मला इतकंच भारी वाटलेलं की एकतर डेब्यू फिल्म म्हणून येणार आणि त्यातून या सगळ्यांबरोबर हे सगळे माझे फेवरेट आहेत. इतकंच मी तुला सांगेन. आय हॅव ऑलवेज लुक्ड अप टू देम. ह्यांच्या सगळ्यांची जर्नी, ह्यांचं करिअर, आय थिंक एक असतं ना आपल्यासाठी आयडल की ओके हे माझे फेवरेट आहेत, कधीतरी ह्यांच्याबरोबर काम करता आलं पाहिजे. सो ते आय थिंक पहिल्याच फिल्ममध्ये मला सगळ्यांबरोबर स्क्रीन शेअर करता येते. सो इट्स व्हेरी स्पेशल. अमृता, भूमिकेबद्दल काय सांगशील? सो मी मगाशी म्हटलं तसं दीपिका नाव आहे माझ्या भूमिकेचं, आणि ती एक सोशल वर्कर आहे. सो एक खूप टू द पॉइंट बोलणारी आहे. आणि ना या संपूर्ण फिल्मचं टेकिंग, त्याचं लिखाण इतकं सिम्पल आहे. म्हणजे ऑर्डिनरी नॉर्मल माझ्यासारखी जी लोकं असतात ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन्समध्ये काय करू शकतात, किंवा अचानक काहीतरी त्यांच्याबरोबर घडलं की ते कसे रिॲक्ट करू शकतात, हे सांगणारा हा अत्यंत सिम्पल असा चित्रपट आहे. पण त्याच्यात मर्डर आहे, मिस्ट्री आहे, एक्स्ट्रा ड्रामा नाही आहे, एक्स्ट्रा ग्लॅमर नाही आहे. सो मला ती गोष्ट खूप आवडली. या कॅरेक्टरमध्ये सुद्धा अगदी तसंच आहे. ती येत आहे मोजकं तिचं कामाचं बोलते आणि निघते ती. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. सो ते मला खूप आवडलं आणि मला खूप मजा आली एका नव्या डिरेक्टर बरोबर काम करायची, आणि मित्रांबरोबर काम करायला तर मज्जाच येते. पण जेव्हा आपण चंद्रमुखी सारखा चित्रपट करतो आणि तो हिट होतो, आपली भूमिका खूप गाजते, तेव्हा असं होतं ना की लोकांसमोर आपलं एक म्हणजे असं बनून जातं की अरे हिनी या लेवलची भूमिका केली तर आता ही पुन्हा आपल्या समोर येणार तेव्हा काहीतरी वेगळं घेऊन येईल किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी घेऊन येशील. तर नाही, त्याच्याहून जास्त मी घेऊन येतेच आहे. देर इज ललिता शिवाजी बाबरजी मी करणार आहे, त्यानंतर पठ्ठे बापूराव आहे. सो होईल ते सगळं टाइमात होईल. पण मला असं वाटतं की ते होणार म्हणून मग मी हे काम सोडायचं, मला आय डोंट थिंक तसं काही विचार होता. आणि प्रत्येक कुठल्याही ॲक्टरनी कुठलीही भूमिका जी त्याला आवडते, त्याला भावते, ती करून पाहावी. आता असं तर नाही की आता मी चंद्रमुखी केला आता तसेच 10 चित्रपट करायचे, तसं नाही आहे. आणि म्हणून जेव्हा मी ललिता शिवाजी बाबर करीन तेव्हा त्याचं एक वेगळा कॅनव्हस असेल. सो बघायचं, जेव्हा ती फिल्म होईल तेव्हा ती होईल. वा, आम्ही वाट बघतोय आता त्याची. शुभंकर, भूमिकेबद्दल काय सांगशील? रवी नावाचा हा एक रिक्रुटमेंट करणारा माणूस आहे. म्हणजे मुंबईत आय गेस भरपूर अशी लोक आपल्याला दिसतात की ऑफिस गोईंग किंवा रिक्रुटमेंट एजन्सीमध्ये काम करणारी, का त्यांची स्वतःची असते, अशातला माणूस आहे. फार काही त्याच्यात की हा काहीतरी करतोच आहे का हे वेगळं असं नाही. खूप जेन्युइन आणि खूप नॉर्मल व्यक्तिमत्व आहे त्याचं. पण ह्या स्टोरीमध्ये प्रत्येक कॅरेक्टर खूप काही देऊन जात आहे आणि कुठेतरी स्टोरीला पुढे नेत आहे. तर रवी हा खूप एक असा सिग्निफिकंट भाग आहे अख्ख्या स्टोरीमध्ये की जो भरपूर जागी आपल्याला कळतं की एक कुठेतरी पुढे नेतोय का, काहीतरी आपल्याला गोष्टी कळतायत का. सो खूप नॉर्मल माणूस, पण काहीतरी अगेन नॉर्मल पीपल इन एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन्स और सर्कमस्टन्सेस. तसं आहे की
तो त्या सिच्युएशन मध्ये किंवा इतर लोक त्या सिच्युएशन मध्ये काय करतायत. बट इन ऑल रवी असं कॅरेक्टर आहे जे मला नाही वाटत की मी म्हणजे माझ्यात त्याच्यामधली कुठलीही गोष्ट आहे तेवढं, कारण की मी ऑलवेज मी बोलतो की मी थोडासा एक्स्ट्रावेगंट आहे, थोडा आउट गोईंग आहे, मी सगळ्यांची मिळून मिसळून असातला माणूस आहे. आय डोंट थिंक सो तो तसा आहे. तो त्याचं काम, त्याचं घर आणि त्याच्या कामावर त्याचं प्रेम अशातलं एक नॉर्मल हा एक असा चांगला नवरा, चांगला मुलगा तसे असतात ना तशा टाईप. पण ही भूमिका निवडताना काय विचार केला की हा ट्रिगर पॉइंट होता आणि ही मी करेलच? कारण की भूमिकेपेक्षा म्हणजे कसं आहे ना की ह्या फिल्म मध्ये की अरे यार ट्रिगर पॉइंट अरे तू काय करतोय यार, आपल्याला लोकांना सांगायचं तर कलाकृती हीच आहे की तर मेन गोष्ट आहे मला ना त्यांच्याबरोबर मी काम आधी केलंय अभिषेक मेरुकर सरांबरोबर आणि मला माहितीये की त्यांच्या लिखाणात एवढी ताकद आहे ना आणि एवढं प्रिसिजन आहे आणि इंटरेस्टिंग पॉइंट्स असतात शेवटपर्यंत, शेवटच्या आख्यापर्यंत तुम्हाला ना कुठेतरी तो इंटरेस्ट राहतो. आणि मला असं झालं होतं की खरं तर ह्या अख्ख्या फिल्म मध्ये मी कुठलंही पात्र करायला तयार आहे. आणि कारण की मला असं नाही की फक्त पात्र म्हणून काय आहे, प्रत्येक कॅरेक्टर तेवढंच इम्पॉर्टंट आहे. इथे आम्ही जरी 4 लोक असलो तरीही फिल्म मध्ये जेवढी लोक आहेत ना त्या सगळ्यांचं पात्र तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि ते जेवढं करतील, ते जेवढं आणतील त्या पात्रांमध्ये तेवढं जास्त ते अजून फुलेल. तर माझं असं म्हणणं होतं, मी पण त्यांना जेव्हा त्यांनी मला विचारली ही फिल्म की कुठलंही पात्र करेल, मला माहितीये तुमची स्टोरी उत्तम आहे, कुठलंही पात्र करायला तयार आहे. आणि ह्या पात्राची जशी तशी मजा होती आणि ती आहे. ती फिल्म आल्यानंतर ट्रेलर वगैरे पुढच्या गोष्टी आल्यानंतर हळूहळू कळेल. बट आय लव्ह द एक्सपिरियन्स वर्किंग विथ दीज पीपल मेनली आणि अभिषेक सर आणि ह्या फिल्म मध्ये. पण अमयाकडे वळेल की अमया मिस्ट्री आणि तुझं कनेक्शनच वेगळं आहे. आम्ही आधी पाहिलं मर्डर मिस्ट्री, असं कनेक्शन तुला हा जॉनर आवडतोय की ही भूमिका निवडताना काय विचार केलेलास की ही भूमिका आता काय म्हणाला आम्ही खूप आम्ही अख्खा दिवस इंटरव्ह्यूज करतोय आणि त्याच्यात आम्ही एवढी फालतूगिरी आणि अर्थातच पिक्चर बद्दल बोलणं हे आम्ही इतकं केलंय ना की आता आम्हाला एक माहिती तो लूप लागतो सतत हसायचा, तसं झालं पिक्चर. ऍक्च्युली बिकॉज सिनेमा पण सस्पेन्स आहे तर आम्हाला सिनेमाबद्दल फार बोलता येत नाही, त्यामुळे इतर वायफळ गप्पा खूप चालू आहेत. पण मी मराठीत कधी मर्डर मिस्ट्री किंवा असं थ्रिलर काही केलं नव्हतं. जे केलंय ते हिंदीत वेब शोज मध्ये केलंय. मला पात्राबद्दल सांगायचं म्हणजे मी कन्फ्युज्ड आहे, कारण तुम्ही जर बघितलं तर 1-2 पात्र दिसत आहेत माझी. एक आहे असा फॉर्मल कपडे घालणारा, लॅपटॉप बॅग घेऊन ऑफिसला वगैरे जाणारा, नीट केस, छान ट्रिम केलेली दाढी वगैरे असा बाईकवर ऑफिसला जाणार आहे. आणि दुसरा जो दिसतोय त्याचे केस सोनेरी आहेत, त्याचे कपडे अतरंगी आहेत, त्यांनी कानाबिनात काय काय घातले डूल वगैरे, आणि ते दोघंही फार वेगळे आहेत. तर कळत नाही कुठल्या पात्राबद्दल बोलू. पण मग आता सोशल मीडिया बोललं की आपल्याकडे एक चांगली बाजू पण एक वाईट बाजू पण आहे. तर त्याबद्दल काय मत आहे की जितकं चांगलं भेटतं त्यातनं तितकंच वाईट मिळतं आपल्याला? मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला तशी चांगली वाईट बाजू. असं फक्त सोशल मीडियाची गोष्ट मला असं वाटत नाही. आपण त्याच्याबद्दल बोलतोय म्हणून आय गेस त्याच्यावर, आणि आता आय गेस ते खूप फोरफ्रंट वरती आहे आणि ते दिसतंय कम्प्लिटली, रोजच्या रोजचा भाग येतो आपला, म्हणून ते असं वाटत असते. पण इट इज व्हेरी मच नॅचरल की कुठल्याही गोष्टीची चांगली गोष्ट, वाईट गोष्ट ते आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक, कुठल्याही गोष्टीचा एक्स्ट्रीमिझम हा चुकीचा आहे. आणि जेव्हा आपण सोशल मीडियाचं एक्स्ट्रीमिझम मध्ये जातो तेव्हा आपल्याला त्याचं खूप आपल्याला ऑब्सेशन होतं त्या गोष्टीचं की आपल्याला हेच करायचं ते करायचं. त्याच्यासाठी आपण भरपूर वेगवेगळ्या गोष्टी करतो, चुकीच्या कधी कधी गोष्टी करतो, आपल्याला कळत नसतं ते. तर भरपूर लोक आता त्या दिशेने पण चुकून वळायला लागलेली आहेत. जी लोक सेन आहेत आणि खूप डोकं लावून बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू ने करतायत ती लोक तर आहेतच. मी जसं आहे की मी
आय गेस आम्ही पण त्याच झोन मध्ये की आम्हाला मजा येते की हे करायचं, आमच्या कामाबद्दल आम्ही टाकणार, आमच्या मजेसाठी आम्ही टाकणार, किंवा माझ्या आयुष्यात हे घडलं ह्याच्यासाठी टाकणार, कुठे इतर गोष्टी डोक्यात नाहीयेत. तशी पण लोक आहेत. तर तुम्ही कसा वापर करताय त्याच्यावरतीच सगळ्या गोष्टी आहेत. पण सोशल मीडिया म्हणजे कलाकार म्हणून आपण सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह असतो, कारण आपलं प्रमोशन असतं किंवा फोटोज वगैरे ऍक्टिव्ह असतो. कुठेतरी असं वाटतं सोशल मीडिया अँझायटी होईल की फोटो पडल्यावर किती लाईक्स आले, किती कमेंट्स येतील, किती शेअर होईल. पण त्याची पण एक फेज असते. मी तुला सांगते, आता जेव्हा मी चंद्रमुखीचं प्रमोशन करत होते ना, मला ती एन्झायटी होती की बापरे ह्याला किती ते पोचलंय की नाही, हे किती लाईक्स आहेत, ह्याला किती फॉलोअर्स मिळाले, असं आहे तसं आहे. पण फिल्म गेली, संपला विषय, मी आपली चिल झाले. सो ते तुम्हाला बॅलन्स आउट करायला यायला पाहिजे. आणि ते काय होतं की जरा तुम्ही थोडेसे यंग असताना तेव्हा तुम्हाला सगळ्याच गोष्टींबाबतीत एन्झायटी असते. आता आय एम शुअर की हिला पण आहे की माझा परफॉर्मन्स कसा होईल, काय होईल. सो आता आमचं कसं बीन देअर डन दॅट झालेलं आहे. सो जसं जसं तुमचं एक एक्सपिरियन्स येतो तुम्हाला सोशल मीडियाचा पण, एक साधारण मीडियाचा पण, मग तुम्हाला कळतं की हे फार टेम्पररी आहे. ॲट दी एंड ऑफ द डे तुम्ही ॲक्शन आणि कटच्या मध्ये काय करता तेच मॅटर करतं. हे सगळं ना त्याला हे त्याचं काय, पण मग पर्क्स आहेत. मग ते पर्क्स कधी चांगले असतात किंवा वाईट असतात, प्रोज अँड कॉन्स, तेवढंच आहे ते. पण ट्रोलर्सची कधी भीती वाटते किंवा कमेंट? मी तुला सांगू, ट्रोलर्स म्हणजे आता तू बोलत होती ना, मला एक खूप छान गोष्ट आठवली. आता तसंही घरच्या घरी पण ट्रोलर्स असतात ग. आपले काय सगळ्याच कझिन्सना आपण आवडतो आणि आपल्याला पण ते लईच आवडतात. मग ही काकू, सगळ्याच काकूंना आपण आवडतो आणि दादा, मामा, ताता सगळ्यांनाच आपण आवडतो असं नाहीये ना. तसंच की नाही. तर ते लोक पण कुठून ना कुठून तरी आपल्या आई वडिलांचे कान भरून आपल्याला ट्रोल करतच असतात. आता फक्त ती फॅमिली मोठी झाली आहे, इतकंच झालेलं आहे. आता ते आहेत कोणीतरी फेसलेस, कोणीतरी नेमलेस, आणि कोणीतरी एक कुत्र्याचा डीपी लावलेला माणूस किंवा आपलेच चेहरे मॉर्फ करून लावलेला माणूस एक आपल्याला ट्रोल करत असतो. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. तर माझं तर म्हणजे आवडलं तर मी आपला नमस्कार पाठवते, नाही आवडलं तर डिलीट ब्लॉक करून टाकते. त्याला एवढा जास्त विचार नाही करायचा. एका पॉईंट नंतर ऍटलीस्ट ती मला नाही ना की आपल्याला कळतं की व्हॉट मॅटर्स. हा, तर त्याच्यामुळे आपल्याला किती त्याच्यामध्ये डोकं घालायचंय, किती त्याला आपल्याला परत पाडून घ्यायचंय, त्याला त्रास करून घ्यायचाय की नाही, ते आपल्याला एका पॉईंट नंतर कळतं. आणि सोशल मीडियाची चांगली बाजू तुला अगदीच चांगली माहिती आहे. मला तर खूप चांगला. आणि ऑल्सो ना मेंटल हेल्थ बद्दल किती लोक येऊन आज बोलतात. सो किंवा किती पॉडकास्ट होतात, किंवा आपल्या धर्माविषयी, आपल्या वेदांविषयी आता आपल्याला केवढी इन्फॉर्मेशन आहे. अचानक, कारण सगळंच एक एक वेगळीच वेव आहे. सो इट इज त्याचे तुम्ही काय बघता त्याच्यावरती आहे. म्हणजे मी बघितलंय काही काही मुलांचं जे हिस्ट्री किंवा सर्च आयटम्समध्ये फार वेगवेगळे गोष्टी असतात. आमचा फोन तुझ्या हाती कधी लागला? तेच म्हणून मी म्हटलं काही तुझ्याबद्दल बोल. थांबे, अजून त्याचं लग्न व्हायचंय. स्पिरिच्युअल तुला काय वाटलं रे? मी पण तेच बोलतो. स्पिरिच्युअलिटी मध्ये नाही, माझं कुत्र नांदे वगैरे हे सगळं असतं. शेवटी योगा पण स्पिरिच्युअलिटी मध्ये. योगाने ते पण हे आमचं सुरूच राहील. सो इट्स काय तुमच्या हिस्ट्रीमध्ये काय येत आहे. इट ऑल डिपेंड्स अपॉन व्हॉट यू आर लाइकिंग अँड वेटिंग फॉर 2 minutes अँड सीइंग ओ अच्छा ओ. ऍक्च्युली ही सिनेमाची पण टॅगलाईन चांगली आहे. हो, तुमच्या सर्च हिस्ट्रीमध्ये काय काय येतंय, लाईक आणि सबस्क्राईब बघावं लागेल. काय येतंय सर्च? मी माझं एकदम सगळं तसंच आहे ना, एकदम सॉलिड आहे यार. हा मला पर्सनल जातं. हा म्हणतो तुला चांगल्या गोष्टी कळतच असतील. हो. काय रे पर्सनल जातोयस तू? हे असे पर्सनल जाणारी लोक असतात ना, ती तर जाम डोक्यात जातात. मी सांगते तुला. ट्रोलरची फॅमिली तू म्हणते त्याच्यात हे करतो. ते जे घडतंय ना ते बघून असं वाटतं शूटिंगच्या वेळेस काय होत असेल. अरे शूटिंगच्या वेळेस काही विचारूच नको. म्हणजे ज्या दिवशी माझा आणि शुभंकरचा सीन होता ना, त्या दिवशी मी सेटवरती सांगून ठेवलं होतं की तोपर्यंत एक अमृता जरा हॅलो नमस्कार कसं काय सगळं, येस 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 मॅम हे तुमचे साईड्स आहेत, ओके ओके ओके. म्हटलं ज्या दिवशी शुभंकर येणार होता मी अभिषेकला म्हटलं ऐक ना, आज जरा आउट ऑफ कंट्रोल आहे सगळं प्रकरण. हा, ते तू कसं काय करायचं ते तू अलर्ट राहा बाबा, कारण आज म्हणजे आम्ही
कामाने गेलोय कम्प्लिटली यु नो. आणि तसंच व्हायचं. कट झालं की आम्ही आपला ख्या कुकू कुकू कुकू. आणि आमच्या दोघांचेच तसे लाईन्स होते. हिचे बिचारीचे तर रिॲक्शनच होते. तर ना तिकडे बसणारे सगळ्या लोकांना कळतच नाही हे दोघं कशावर ना असतायत नेमकं. आणि खूप म्हणजे जाऊ दे खूप वेडेपणा होता सगळाच. आमच्या वेळेला आणि काय झालेलं नशीब आहे की आम्ही तिघे एका सीन मध्ये नाहीये. आम्ही दोघं नाही असं आहे. नो स्पॉयलर्स. नो स्पॉयलर्स असू शकतो. काय ठीक आहे तर अलायदा. आमच्या सीन्स मध्ये लेजिट आम्हाला एका पॉइंट नंतर आमच्या डिरेक्टरांनी सांगितलं ऐका नाही सुटलेलं तर तुमचा माईक सुरू आहे आणि ते मॉनिटर हेडफोन बिचारा तुमचा माईक सुरू आहे मला जरा ऐकू येतं झालं की जाऊ द्या. आता मला सांग अशी माणसं आयुष्यात असताना ट्रोलर्सची काय गरज आहे? हे महत्वाचं आहे. म्हणून आम्हाला फरकच पडत नाही लोक काय बोलतात. हे ऐकून नसतं. सोशल मीडियाची चांगली बाजू अगदी झालं. मी फार उपयोग करून घेतो आणि तसंच केलं पाहिजे. चांगली बाजू तर आपण नेहमीच बघितली पाहिजे. Content has been created and the audience has been influenced. Absolutely. पण मग मी असं ऐकलं की दोघांचा एक सीन असताना दोघांनी 17 सिगरेट्स फुकलेल्या. काय सीन होता? हो ऍक्च्युली दम्याचा त्रास आहे. कारण की काय झालेलं त्याच्यात सेम ब्रोंकाइटिस इधर क्या सीजन बदला इधर हमारा ऐसा नाही. ऍक्च्युली फिल्म आमची फास्ट बेस्ड फिल्म आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या जेव्हा सिनेमाला तुम्हाला पेस द्यायचा असतो एडिटला तेव्हा मल्टिपल अँगल्सनी जनरली ते शूट करायला लागतं. आणि एक सीन असा होता त्याचं म्हणजे डिझाईन पण कॉम्प्लिकेटेड होतं. कोण इकडनं येतंय इकडनं जात आहे मध्ये येऊन बसतोय परत चहाच्या टपरीवर जातोय वगैरे सगळं कॉम्प्लिकेटेड टेकिंग होतं. जितके जास्त अँगल्स तितके जास्त टेक्स त्यामुळे खूप जास्त सिगरेट ओढायला लागत होती. आणि ओढली आता काय रोलसाठी काय कामासाठी पोटासाठी आणि भूमिकेसाठी दूर निघेल सांगतात. पण जुई या तिघांचं बॉन्डिंग पहिल्यापासून सगळ्यांना माहितीये. म्हणजे ते एकत्र जरी दिसले नसतील ना तरी माहितीये की तिघांचा बॉन्ड असा आहे. नाही पण तिघांचं नाही आमच्या सगळ्यांचं आहे. हिला फक्त आम्ही थोडंफार मी रॅगिंग करते थोडं वगैरे वगैरे असं एक जनरल ग. पण मजा आली खूप. पण खरंच यांनी तुझं कसं रॅगिंग केलं? नाही अजिबात गप्पा रॅगिंग नाही केलं ना. हे करते तर केलाच असेल कारण अमेय आणि तुला असं खरंच वाटतं मी काम करायला जातच नाही. मला असं कोणालाच वाटत नाही का की हा जाऊन काम करत असेल. हा तसं म्हणजे बऱ्यापैकी काम करत असतो प्रँक करतो म्हणून मला सिनेमात घेतात का? अरे काय माहित त्यांना काय माहित काय करतोय सिनेमासाठी. म्हणजे याने तू प्रँक तर केलाय. काय प्रँक होता? काय केलं डोळे काढतो नाही मी मजा करते. असं अजिबात प्रँक वगैरे नाही केलं. उलट म्हणजे छान तिघही जण मला असं वाटतं त्यांनी आम्हाला छान समजून घेऊन म्हणजे आम्ही जे नवीन होतो आमच्याशी छान गप्पा मारल्या कम्फर्टेबल करून घेतलं. त्यामुळे आय थिंक आणि माझं आणि खुशीचे तर म्हणजे माझे खूप सीन्स तिच्या बरोबर आणि राजश्री तिच्या बरोबर होते आणि मजा येते म्हणजे आम्ही सगळ्यांनी. आणि अभिषेक आमचा जरा असं एकदम सिंपल शांत माणूस आहे. सो यु नो जोपर्यंत हे दोघं सेटवरती नव्हते तोपर्यंत मी पण यांच्यासाठी एकदम अशी पण भीती वाटत होती कुठेतरी. हो प्रचंड. हो जास्त. आता पण चांगलं मला आवडतं. मुलींची काही लोकांना भीती वाटते मला खूप आवडतं. नाही पण नंतर नाही आधी ते एक प्रेशर असतंच ना की यार सिनियर्स आहेत कसं होणार काय होणार. तुझ्याबद्दल नाही तिला भीती वाटत आहे तिला फक्त माझ्याबद्दल भीती वाटत. एक सेकंड ती म्हणाली
नंतर नाही नंतर काय आधी मला वाटलं कारण की इतर लोक बोलत होते कानविलकर येणार आहे, तो कोण तावडे येणार आहे, आपण वाघ येणार आहे. भाई वाटत आल्यानंतर आले बसा नंतर तिला नाही वाटत आज आपल्याला पहिल्यांदा कुठल्या तरी चित्रपटामध्ये मला गाणं नाहीये माहितीये आता गाण्याचा विषय निघालाय तर अपलोड करून टाक, हे तुझं गाणं आहे. मगाचपासून हे बोलतात की गाणं गातेस तर गाणंच गायचं तर ते आपण एंडिंगला घेऊ. तुझे प्रश्न झाले नाही मग एंड ब्रेक गेम्स आहेत आता, आधी तिचं गाणं होईल. मी कॉफी पिते ओके. सन सन दिवसाची सन के स्टार्ट स्माइल ब्राइट सारे कर स्वीट सुरू कर हॅशटॅग मस्तीचा धमाल एक एक मूव तुझी धूर अनजान उठता बसता येता जाता जे जे दिसतंय आज भरून टाक इकडे तिकडे आजूबाजू जे जे मिळतंय शूट करून टाक अपलोड करून टाक 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 अपलोड करून टाक 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 टाक. खूप छान. बट तू हे गाणं पोस्ट केलंस आणि खाली लिहिलेलं तुझी स्वप्न अपलोड करून टाक. तर मी सगळ्यांना विचारेल की कोणती स्वप्न अपलोड करायची आहेत आणि कोणती स्वप्न अपलोड झाली आहेत. कोणती स्वप्न अपलोड झाली आहेत? बापरे खूप झाली आहेत तशी. कोणती करायची आहेत तुमच्यापासून आपण सुरू करू. मला जी स्वप्न पडतात ती अपलोड करण्यासारखी नाही. काय काय केलं पण मला ऍक्च्युली जी स्वप्न पडतात ती खरंच मी जर लिहून ठेवली तर मला असं वाटतं की खरंच एक से एक डार्क सिनेमे आणि मला कधीही चांगली स्वप्न पडत. मला फक्त आणि फक्त भीषण स्वप्न पडतात. कुठेतरी काहीतरी कोणी मरतय, कुठं तरी पडतोय, कोणीतरी रणगाडा घेऊन माझ्या मागे लागलं आहेत, खून होत आहेत. मला फक्त अशी स्वप्न पडतात. आणि बऱ्याचदा असं होतं म्हणजे माझी बायको असं म्हणते, मला माहिती नाही की मी ऍक्च्युली झोपेत प्रॉपर गप्पा मारतो. म्हणजे असं व्यवस्थित ती म्हणते की मी असं 15-20 मिनिटं बोलतो रितसर. बिचारी तो झोपला नाही थोड्याच वेळात मी दात घासायला लागली. झोपेतच आहे मी. झोपेतच आहे तो. बोल बिचारी साजिरी ग आमची पोरगी. काय बोलत असेल, काय बोलत असेल तू. नशीब बाहेर असं म्हणजे चांगली इमेज आहे तुझी तशी. तिचं पण आता झालंय की जा झोपेत बडबड गेलं खड्ड्यात ते. तिकडं तोंड कर, तिकडं बोल. घाबरली असेल ना ती कधी? अरे नाही आता सवय झाली तिला बिचारीला. आणि ते कॉलेज विलेज पासून डेटिंग बिटिंग करतायत ना मग. तेव्हा माहित नव्हतं तिला झोपेत बडबड करतो. पण कोणती कोणती स्वप्न आहेत ही बापरे अपलोड करायची आहेत आणि अपलोड करायची? सांग आता. मला बरं उत्तर द्यायला लागेल. एक स्वप्न तर मग अपलोड करून झाले जे म्हणजे मला खूप लहानपणापासूनची इच्छा होती ती म्हणजे फिल्मफेअर आपण जे बघतो ना नेहमी मॅगझिन मध्ये एक फोटो असतो फिल्मफेअर वरती लिहिलेला आणि एक टिपिकल त्यांचा एक फोटो असतो फिल्मफेअर वरचा. तर मला तशी खूप इच्छा होती की आपला फोटो किंवा एकंदरीत असे नॉमिनेशन वाले फोटो किंवा विनर वाले असं मला नेहमी इच्छा होती. त्या फोटोची खूप इच्छा होती आणि माझ्या फर्स्ट फिल्मसाठी ते मला मिळालं होतं. आय गेस तेव्हा तू
होस्ट करत होतो. मीच तोच होस्ट करतोय गेली अनेक वर्ष. मीच होतो. बरोबर, हा प्रश्न नको पडायला. मग मध्ये मध्ये कधीतरी त्याला नॉमिनेशन असलं की मग तो स्टेजवरती वेगळ्या रूपात दिसतो तुम्हाला. तर त्याचा फोटो अपलोड केला तर आय गेस अपलोड केलेलं स्वप्न हे आहे. आणि मला असं वाटतंय की जे पुढची माझी स्वप्न आहेत, तर आत्ताच जसं सोशल मीडिया जसं वर्क करतंय किंवा ज्या गोष्टी आहेत आणि जसं इतर लोक त्याला बघत असतात ना, आय डोंट थिंक सो मी माझी स्वप्न जी मनापासूनची स्वप्न येतात ती मी अपलोड करेन. ती मी माझ्या माणसांपुरती ठेवेन, मी माझ्यासाठी ठेवेन ती, आणि माझ्या लोकांसाठी तिकडे एक्सपिरियन्स करेन रादर दॅन जस्ट अपलोडिंग. तर आय गेस पुढे तर ते. पण ऑन अ सिरियस नोट, करिअर बाबतीत असं एखादं स्वप्न आहे का तुझं जे सांगता पण येईल आणि जे तुला असं वाटतं की हे पूर्ण व्हायला पाहिजे, अपलोड करायला पाहिजे? करिअर बाबत मला असं खूप वाटतं की मला म्हणजे असे मला खरं तर अँटेगनिस्ट मला खूप अँटेगनिस्ट रोल किंवा नेगेटिव्ह डार्क साईड रोल किंवा एक ग्रे शेड वाले रोल असतात ना, मला ते खूप करायची इच्छा असते आणि मला ती करायची मला एक असं माझी खास आहे आणि मला ते पूर्ण करायचं. आणि आय सी माय सेल्फ की एक हिरो फिगर फक्त असं नाही, पण एक अँटी हिरो फिगर जर कुठे मला माझी निर्माण करता आली ना, तर ती मला निर्माण करायची. आणि तसं मी करिअर वाईज मी तसं बघतो आणि त्यासाठी मला माहित नाही कसे काय करता येईल का कसे काय येतील, पण ऍटलीस्ट आय एम गोइंग इट आउट इन द युनिव्हर्स. जसं होईल तसं होईल. थँक्यू फॉर आस्किंग दिस. मस्त यार. मला वाटतं एक अभिनेत्री म्हणून मला प्रत्येक लँग्वेज मध्ये काम करायला आवडेल. मला नवीन गोष्टी ट्राय करायला, नवीन माणसांबरोबर काम करायला खूप आवडतं. सो ते आणि डान्सला घेऊन मला जगभर काहीतरी करायचं आहे, विच इज समथिंग दॅट ओनली आय कॅन डू अँड हॅज टू बी वर्ल्ड फेमस नो मॅटर वॉट. सो ते करायचं आहे. बाकी अनेक स्वप्न या इंडस्ट्रीने खूप दिलंय, खूप प्रेम दिलंय, खूप सक्सेस पण दिलंय. सो खूप ती टिकमाक होत गेली म्हणजे आणि जी अत्यंत खास स्वप्न आहे ती जेव्हा पूर्ण होतील तेव्हा आपण बोलूया. ओके, सो मी आय थिंक आत्ताबद्दल बोलेन जास्त. सो फॉर नाव आय थिंक लाईक आणि सबस्क्राईब ही माझी डेब्यू फिल्म आहे. तर मला असं वाटतं की हे स्वप्न होतं की आपली फिल्म येणं आणि अगेन इतकं प्रायमरी कॅरेक्टर त्यातलं प्ले करायला मिळणं. सो आय थिंक ते स्वप्न पूर्ण होतं आहे. आणि आय थिंक जे अपलोड करून टाकायचे व्हावं अशी इच्छा आहे ती म्हणजे की लाईक आणि सबस्क्राईब अगदी ब्लॉकबस्टर व्हावा, खूप लोकांनी तो बघावा. आणि पण हे तर आत्ताच झालं जेन्युइन. अजून असं पुढचं काय वाटतंय? मला खूप इंटरेस्टिंग वाटला प्रश्न, म्हणून मला वाटलं सगळ्यांचं कळलं पाहिजे त्या निमित्ताने आपल्याला. फालतू बडबड तर खूप करत असतो. त्याच्याकडे येणार आहे. नाही, कारण मला कधी कधी काय वाटतं, तर ती पण त्या स्टेजवर आहे ना की असं कधी कधी ना खूप भीती वाटते. आपली स्वप्न ती आपल्या मनात खूप मोठी असतात, पण ती बोलून दाखवण्याची ना कधी कधी आपल्यालाच खूप भीती वाटते. पण या निमित्ताने मला असं वाटतं की बोलून दाखवावं, म्हणजे ते ना युनिव्हर्स मध्ये जातं कुठेतरी आणि ते की अरे यार मी त्या इंटरव्ह्यू मध्ये तेव्हा असं बोलले होते आणि हे झालं. म्हणजे हा माझा एक्सपिरियन्स आहे. मी पण सुरुवातीला अजिबात माझं असं व्हायचं की हा मला थोडंसं काम मिळालं ना तर चालेल ना मला. आता नाही, आता माझी खूप थेट, आणि कारण आता वेळ नाही राहिलाय असं वाटतं मला. तर मलाच वाटतं आता बोलूनच दाखवावं बाबा असं येते. तुझं काय स्वप्न आहे? तर एक मोठं स्वप्न सांग. ओके, सो आय थिंक त्याच ह्याच्यामध्ये मी 2-3 गोष्टी सांगेन की बेसिकली जसं इव्हन तू म्हणालीस की ब्रॉडनिंग या स्पेक्ट्रम आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करायची खूप इच्छा आहे. आणि विथ दॅट एक खूप मनापासून आहे की मला म्युझिकल काहीतरी करायचं आहे की ज्याच्यात मला अभिनय पण तितकाच स्ट्रॉंगली पोर्ट्रे करता येईल आणि ॲट द सेम टाइम त्यात म्हणजे मी कथ्थक सुद्धा शिकते, माझी आता विशारदची परीक्षा आहे. सो आय थिंक ते पण मला करता येईल आणि गाता सुद्धा येईल. सो असं काहीतरी तगडं म्युझिकल करण्याची खूप इच्छा आहे. मग ते सिनेमात असू दे, थिएटरमध्ये असू दे, बट समवेअर समथिंग बिग. सो आय एम मॅनिफेस्टिंग दॅट. हां, येस, सगळं पॅकेज. माझे गाणं राहिलं रे, बाकी आता तुझं काय असं स्वप्न आहे आता, म्हणजे करिअरच्या दृष्टिकोनातून? आम्ही सांग ना. मी खूप सिरियसली सांगतोय आता. परत हा असं म्हणेल की हा खोटं बोलतोय वगैरे, पण मला खरंच करिअर बाबतीत असं काही स्वप्नच नाही आहेत. म्हणजे एक काळ असा होता जेव्हा
मी काहीतरी अशी स्वप्न बघायचो करिअर बाबतीत. पण आता असं काही आय थिंक आय बिकम व्हेरी प्रॅक्टिकल. म्हणजे आता अशी माझी काही स्वप्न नाही आहेत हे करायचंय ते करायचंय, कारण इव्हेंच्युअली तुमच्या लक्षात येते की तुमच्या हातात काहीच नाहीये. तर ते स्वप्न बघून काही उपयोग नाही. त्यापेक्षा जे घडतंय तुमच्या बाबतीत त्याबद्दल छान वाटून घ्या आणि प्रॉब्लेम आले तर ते पार करून पुढे जा. आणि मी खूप खरं जेन्युइन उत्तर खरंच असं वाटतं. पण मी पण प्रॅक्टिकल झाली. म्हणजे कुठेतरी ना आपल्याला आतापर्यंत जे मिळालंय त्याच्या बाबतीत आपण ग्रेटफुल राहायलाच पाहिजे, यु नो. आणि मगच ते मल्टिप्लाय होतं. आणि खरंच म्हणजे ॲज ॲक्टर्स किंवा ॲज पीपल इन दिस इंडस्ट्री आपल्या हातात काही नाहीये. उद्या आपण कितीही फिल्म एकत्र आणून काहीतरी करायचं म्हटलं ना तरी सुद्धा आपल्या हातात काही नाही. आपण स्वतःचे पैसे घालून सुद्धा काही करायचं म्हटलं तरी आपल्या हातात काही नाहीये. बट व्हॉट यू सेड मॅनिफेस्टेशनचं ते मी अग्री करते. हो, ते आहे. कुठलं स्टेशन? येस, मॅनिफेस्टेशन. हा काय तुम्ही सगळं नंतर बोलतो, आम्ही आमचं जेन्झी आहोत. काय म्हणतो मानेला काय लावतात? तिने घातले ना मानेत 11 चला. त्याला मॅनिफेस्टेशन म्हणतात ना. 11 नंबर आहे. हो, सो क्यूट. पण मग आता तुझा हा डेब्यू सिनेमा आहे, यू शुड मॅनिफेस्ट. आणि सगळ्या प्रेक्षकांना तू सांग तू आपल्या सिनेमासाठी मॅनिफेस्ट करायला की हा सिनेमा हिट व्हावा, लोकांना आवडावा. तर आपण सुरुवात केली होती खुशीच्या ब्लॉगनी, आता पण एंड पण खुशीच्या ब्लॉगनीच करायला पाहिजे बाबा. संपलंय का? संपलं काहीतरी असतील प्रश्न. अच्छा, नाही मला वाटलं संपलंय. जनरली क्लोजिंग प्रश्न असतो. मान्य आहे, डिनरला जायचं ठरलंय आपलं, पण म्हणून एवढी काही करावी. ठीक आहे. आता मग गौतमी पाटील सोबत डान्स स्वप्न, मला वाटतं अनेक लोकांची स्वप्न असतात ती. मी सुरू करू का माझं उत्तर? तू तुझं सुरू कर, आम्हाला काय हेच नाहीये. सो येस, पण फक्त एक रिक्वेस्ट आहे की हे नंतर हा व्हिडिओ असा व्यवस्थित व्हर्टिकल करून याचं रील करावं, कारण मी ते 60 ते 70 सेकंदातच उत्तर देतो. माझं तयार आहे या प्रश्नाचं उत्तर. कोलॅब रोज एक हा प्रश्न झाला नाही तर लाईक आणि सबस्क्राईबचं प्रमोशन पूर्ण होऊ शकत नाही. सो मी आता हे बोलतो. गाईज, आर यू रेडी? येस येस. हो, येस, रेडी. ओके. हा, पुन्हा एकदा प्रश्न. गौतमी पाटील सोबत डान्स केला किंवा ते गाणं होतं, कसा अनुभव होता? आणि तिने महाराष्ट्राला वेड लावलंय, तर या गाण्याने तुम्ही किती ठरवलंय की वेड लावायचं आता आपण? तर जेव्हा या सिनेमाचं स्क्रिप्ट ऐकलं तेव्हा आमचे दिग्दर्शक अभिषेक नेरुकर मला असं म्हणाले की या सिनेमात असं एक आपण आयटम सॉन्ग करणार आहोत. तर ती जी सिच्युएशन आहे त्या गाण्याची ते सिनेमात अत्यंत ॲप्रोप्रिएट आहे. तुम्ही सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला ते कळेल. वेगवेगळ्या नावांचा विचार होत होता. त्यात ते असं म्हणाले की गौतमी पाटीलला आपण विचारूया का. तुम्हाला असं वाटलं परफेक्ट नाव आहे, कारण त्या सिच्युएशनला त्या कथेत परफेक्ट फिट बसते ती. आणि अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गौतमीचे एवढे लाखो चाहते, करोडो चाहते आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ती खूप आवडते. तुम्ही जर बघितलं असेल तर तिच्या शोजना अगदी लोक छपरावर बसलेली असतात, झाडावर बसलेली असतात. ती जाईल तिथे गर्दी होते. सोशल मीडियावर तिला भरपूर लाईक्स मिळतात, कमेंट्स मिळतात, शेअर्स मिळतात. तर मला असं वाटलं की गौतमी या गाण्यासाठी करेक्ट आहे. हे जे गाणं ठरलं, याची कोरिओग्राफी ठरली तेव्हा या गाण्याची 3 ते 4 दिवस रिहर्सल होती. तर मी 3 ते 4 दिवस रिहर्सल करत होतो. गौतमीने 1च दिवस रिहर्सल केली. या गाण्याचे जे काही रिटेक्स झाले शूटिंगचे ते माझ्यामुळे झाले, जे टेक्स ओके झाले ते गौतमीमुळे झाले. गौतमी बरोबर नाचायचं स्वप्न अनेक तिच्या फॅन्सचं असतं. अनेकांना असं वाटत असतं की आपण स्टेजवर जाऊन तिच्याबरोबर थिरकावं, तिच्याबरोबर डान्स करावा. तर या सगळ्या फॅन्सचं स्वप्न मी एकट्याने त्यांच्यासाठी पूर्ण केलं असं मला वाटतं. गौतमीच्या शोजना जशी गर्दी होते तेवढीच गर्दी या सिनेमाला व्हावी. आणि मला असं वाटतं की तुम्हाला उत्तम मर्डर मिस्ट्री बघायची असेल ज्यात गौतमीचं सुद्धा नृत्य आहे, तर हा सिनेमा लाईक आणि सबस्क्राईब तुम्ही बघायलाच पाहिजे. 18 ऑक्टोबरला रिलीज होतोय. प्रेक्षकांवर मी अशी अपेक्षा करतो की आम्ही सगळ्यांनी मिळून लिंबू फिरवलं. धन्यवाद. किती सेकंद झाले? होईल ना, रील होईल ना. मग ठीक आहे. पण आता एक शेवटचं विचारते की लाईक आणि सबस्क्राईब असं आपण बोलतो, आपण रोज काही ना काही लाईक करत असतो, सबस्क्राईब करत असतो. तर आयुष्यातल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या लाईक करून ठेवायला आवडतील आणि कोणत्या गोष्टी आहेत ज्या सबस्क्राईब करायला आवडतील? वाव, गहिरा असं सबस्क्राईब. मला एक लाईक म्हणजे मला ना लाईफ आणि एकंदरीत असं लिव्ह इन द मोमेंट वाला माझं एकंदरीत म्हणणं असतं. सो आय गेस मी आयुष्यातला प्रत्येक क्षण किंवा जे काही जगतोय
आणि आय एम व्हेरी मच थँकफुल फॉर इट. आणि मी त्या गोष्टीला प्रत्येक गोष्टीला लाईक करत असतो. अँड आय वुड लाईक टू सबस्क्राईब जे लोक मी बांधत जातोय ना पुढे आयुष्यात. म्हणजे आता मी काही कामं करतो किंवा आयुष्यात पुढे जातो किंवा काय, मी आता अमृता जोडली गेली माझ्याशी, अमय जोडला गेलाय, जुई आहे, अजून भरपूर लोक आहेत. अशी जी लोक आयुष्यात जमतायत माझ्या, जी जोडली जात आहे, मी त्यांना आयुष्यभरासाठी माझ्या आयुष्यात सबस्क्राईब करायला इच्छितो. वाव, बापरे, आता एवढं माइंडफुल आन्सर दिल्यानंतर मी काय देऊ आता आन्सर. प्लीज थिंक समथिंग गुड. ओ अच्छा, काय थिंक समथिंग गुड. तू चहा पी. आम्ही पण विचारच करतोय आणि मीही विचारच करतो. प्रश्न चांगला आहे, चांगला आहे आणि चांगलाच. हो हो, या सिनेमासारखाच. कसं करायचं? मला सबस्क्राईब करायला आवडेल. बरं, कशाला सांगू यार, काय कशाला सबस्क्राईब करू मी? सबस्क्राईब म्हणजे जे आता ते सतत बघायला आवडेल, ज्याचे अपडेट्स तुला येत राहतील, असं काहीतरी तुला सांगायला. स्वतःशीही बोलतो. हो, तेच माहिती मला त्याने. आणि चांगलं लाऊड थिंकिंग चाललं. सबस्क्राईबचं मी सांगेन की आय थिंक यु नो बीन अन आर्टिस्ट तुमचं हेच असतं की परफॉर्म करणं. सो आय थिंक आय वुड जितक्यांदाही मला परफॉर्म करायला मिळणार आहे, तर थिंक आय वुड लाईक टू गेट दॅट सबस्क्रिप्शन की मला हे आयुष्यभर करता. मला माझ्या आयुष्याला एक वेगळं मिनिंग द्यायचं एक सबस्क्रिप्शन पाहिजे. म्हणजे येस, वी आर इन अ करिअर, येस आपण आर्टिस्ट आहोत, पण त्याच्या पलीकडेही एक आयुष्य आहे. आणि कधी कधी काय होतं की आपण याच्यामध्ये इतके कन्झ्युम्ड होऊन जातो ना, इतके खर्च होऊन जातो ना, की आपण लाईफमधल्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या खूप त्या खूप बॅक ऑफ द माइंड राहतात. किंवा म्हणजे लहानपणीची स्वप्न असतात, लहानपणीच्या काही गोष्टी असतात, ते ह्या संपूर्ण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये येऊन कदाचित आपण ते विसरतो. सो मला to give my life a bigger and a better meaning than my career, I think that is something that I want to subscribe to, आणि लाईक तर माझी जी माणसं आहेत त्यांना मला असं सतत लाईक करून ठेवायचं आहे. आणि त्यांचे प्रॉब्लेम्स माझे प्रॉब्लेम्स, माझे प्रॉब्लेम त्यांचे प्रॉब्लेम, असं एक साधारण कारण आता मला कळली आहेत की मी कुठल्या माणसांबरोबर जेल होऊ शकते आणि कुठली माणसं माझ्या आयुष्यात राहू शकतात. सो ते आता मला कळलंय आफ्टर सो मेनी इयर्स. आता ते मला कळलंय. आणि आय थिंक व्हॉट आय वुड ऑल्सो लाईक इज अबाउट माय सेल्फ इज दॅट की मी आयुष्यभर फिअरलेस राहावं. दॅट्स इट. अजून विचार चालू. मला एक असं वाटतं, असं एक यूट्यूब चॅनल असावं ज्यावर माझे मित्र काय करतात त्यांच्यावर सतत कॅमेरे लावले असतात आणि माझे मित्र सतत काय करत असतात, कुठे जाऊन, कोण कुठे काय करतंय, काय धमाल चालू आहे, काय टाइमपास चालू आहे, काय गमती चालू आहेत. तर ते चॅनल मी सबस्क्राईब करावं आणि ते मला सतत त्याचे व्हिडिओज येत राहावे. कारण कामामुळे आपण सतत प्रवास करत असतो, वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. तर वेगवेगळ्या ठिकाणी मित्रमैत्रिणी आहेत, तर सगळ्यांना सतत भेटता येत नाही. तर असं जर चॅनल असेल तर मला ते सबस्क्राईब करायला आवडेल, ज्यावर मित्रांचे व्लॉग्स असतील फक्त. आणि लाईक मला करायचं आहे. मला असे सतत असं वाटतं की मराठी सिनेमाला झालेली गर्दी याचे जर व्हिडिओज आणि फोटोज असतील, प्रत्येक मराठी सिनेमाला हाऊसफुल थिएटर्स आहेत, त्याचे फोटोज अपलोड केले जात आहेत, व्हिडिओज अपलोड केले जात आहेत. तर असं एक इन्स्टा हँडल असावं की ज्यात फक्त हे हाऊसफुल मराठी सिनेमे दिसत राहावेत आणि ते मला आयुष्यभरासाठी लाईक करायला आवडेल. लव्ह यू सर. पण आता मराठी सिनेमाकडे जेव्हा आलाच आहेस, तर आता काय आहे की कितीही आपण बोलतोय, कितीही पोस्ट करतोय, तरी पण आपल्याला ते मिळतच नाहीये. म्हणजे आपल्याला स्क्रीनिंग हव्यात तशा मिळतच नाहीये. तर त्यावर आता काय पुढे करायचा विचार? नाही, मला नाही वाटत. म्हणजे सिरियसली मला पण नाही वाटत यार तसं. म्हणजे मी या विचारांचा आहे की उलट आहे. आता काय झालंय, मराठी सिनेमा बॅशिंग हॅज बिकम अ व्हेरी कॉमन थिंग. मराठीचं काय चालूच नाही, मराठीला काय प्रेक्षकच नाहीये वगैरे. आत्ता प्रेक्षक कुठल्याच सिनेमाला नाही. करेक्ट. तुम्ही बघायला गेले तर सगळे समान लेवलला आहेत.
आणि आत्ता आपण हे बोलतोय पण आत्ता एक मराठी सिनेमा जोरात चालू आहे थिएटर. मग म्हणजे आत्ता आपण हे बोलत असताना नवरा माझा नवसाचा 2 करेक्ट चालूच आहे. हो मग काय. आणि आता पुढे अनेक सिनेमे येणार आहेत. तर मी मराठी सिनेमाचा भाग आहे. मी या सगळ्याबाबत नेगेटिव्ह होणार नाही असं मी ठरवलंय. तर मला कायम असं वाटतं की इनफॅक्ट बेस्ट परिस्थिती आत्ता तुम्ही तुमच्या रिजनल भाषेत सिनेमा केलात तर यू नेव्हर नो तो सिनेमा कधी देशभर अपील होईल. बेस्ट परिस्थिती आहे आत्ता. तर आपण त्या नेगेटिव्हवर सतत फोकस करण्यात काय नेगेटिव्ह पॉईंट्स प्रत्येक इंडस्ट्रीत आहेत आणि ते नेगेटिव्ह पॉईंट्स आता सगळ्यांना माहिती आहेत. करेक्ट. पण पॉझिटिव्हवर कोणी का नाही फोकस करत आहे हा नेहमी मला प्रश्न पडतो कुठल्याही इंटरव्ह्यूला किंवा चर्चेला गेल्यावर. मी मराठी इंडस्ट्रीत काम करणारा एक तरुण आहे. अत्यंत गरम रक्ताचा तरुण आहे. माझं रक्त जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत हा प्रयत्न मी करत राहील. आणि त्याच गरम रक्तात आम्ही हा लाईक आणि सबस्क्राईब नावाचा सिनेमा केलेला आहे ज्यात गरम रक्त सांडले कारण तो मर्डर नाही. आणि मला तुम्हाला अजून एक सांगायचंय. तुम्ही म्हणता की मराठी सिनेमामध्ये पैसे नाहीयेत हे नाही. हे अत्यंत खोटं आहे. जिकडे पैसे नसते तिथे एवढी मोठी इंडस्ट्री एकतर उभी राहिली नसती. दुसरी गोष्ट तेच 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 मुद्दे मला असं वाटतं पत्रकारांनी सुद्धा आता विचारणं बंद करायला पाहिजे की अरे आता आपल्याला स्क्रीनच नाहीये. हे कशाला. हे नाहीये. हे खरं नाहीये. जेवढं आपल्याला मिळतंय आणि ते सतत एकच राहणार नाहीये ना. 100 तर 100च मिळायला पाहिजे प्रत्येक पिक्चरला असं होणार नाहीये. कधीतरी एक मोठ्या बजेटची फिल्म येणार आहे, कधीतरी एक छोट्या बजेटची फिल्म येणार आहे आणि त्या अनुषंगाने ते नेहमी फ्लक्च्युएट होत राहणार आहे. पण माझी मनापासनं एक विनंती आहे इवन पत्रकार मित्रांना सुद्धा की आपण हे जे मुद्दे आता मलाच इतकी वर्ष झाली आहेत या इंडस्ट्रीमध्ये मी तेच मुद्दे ऐकतेय पण तरी सुद्धा आय एम ॲब्सोल्युटली हॅपी विथ द मनी दॅट आय गेट. आय एम ॲब्सोल्युटली हॅपी विथ द वे दिस इंडस्ट्री इज. मला कुठल्याच प्रकारच्या कंप्लेंट्स नाही. आणि मी तर आउटसायडर आहे. मी तर असं पण नाही की मी एका फिल्म फॅमिलीमधनं येते. मी आउटसायडर असून लोकांनी माझं काम 19-20 डोक्यावर उचलून आज मी आहेच इंडस्ट्रीमध्ये आणि फक्त आणि फक्त प्रेक्षकांमुळेच आहे. सो काहीतरी तरी ते बरोबर करतायत ना बॉस की आज मी एवढी वर्ष सस्टेन करू शकली आहे. किंवा फॉर दॅट मॅटर आपले लेजंडरी ॲक्टर्स सुद्धा आज त्यांचेही जाऊन सिनेमे बघतातच आहेत ना लोक. सो बॉस नाही आपण सारखं कंप्लेंट किती करायची. कुरकुर नका करू हे सगळं एवढीच विनंती आहे. वडापावची गाडी जरी एका विशिष्ट एरियात पॉप्युलर असली आणि बर्गरची चेन जगभर पॉप्युलर असली तरी वडापावच्या गाडीचं महत्व कमी. करेक्ट. फार महत्वाचा मुद्दा आहे. तो आपण वडापाव सेलिब्रेट करूया. सिनेमे सेलिब्रेट करूया. पण अमृता आता तू बोलली की दिग्गजांचे सिनेमे आत्ताही जाऊन बघितले जातात. आता एक रिलीजचा ट्रेंड सुरू झालाय जो बॉलिवूडमध्ये होतोय. जर असं पुन्हा मराठी इंडस्ट्रीत आलं तर तुम्हाला कोणते कोणते स्वतःचे चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये जाऊन बघायला आवडतील? माझे येस मला 3.5 आवडेल. पण पुन्हा 3.5 तर हेच होतोय. कट्यार आहे आणि पुन्हा एकदा चंद्रमुखी म्हणजे एक नव्याने आम्ही चंद्रावरती रिलीज करू. यार काय तू सांग मला परत बोलायला लावतोय. तुम्ही दोघंच आहात. माझं आलं तर मी म्हणेन की कागर परत रिलीज करा. पण तेव्हा असं नका करू की एंड गेमला रिलीज करता म्हणजे त्याच्याबरोबर कुठलं दुसरं ठीक आहे. आम्हाला पण ते वडापाव वगैरे पण ठीक आहे. पण ठीक आहे. मला असं वाटतं की ती परत रिलीज करावी आणि खूप चांगल्या डेटला करावी. कारण की आम्हाला असं मलाही कुठेतरी वाटतं की ती चुकीच्या डेटला रिलीज झाली. बट ती रिलीज झाल्यावर लोक तसं प्रेम देतील. पण मला एक सांगायचंय की अमृताची एक फिल्म तिची पहिली जी फिल्म होती गोलमाल मला ती परत हवी आहे की कारण एकतर म्हणजे ती फिल्म म्हणूनच एवढी धमाल फिल्म आहे. आणि बॉस आपली रेंज बघ. मी त्याच्या वडिलांबरोबर पण काम केलंय आणि मी त्याच्या बरोबर काम केलंय. ते तर म्हणजे ती बायस तर आहे की माझे वडीलही आहेत त्याच्यात. पण ती फिल्म म्हणून एवढी धमाल आहे मला खूप मजा येते. तर ती परत रिलीज झाली. तुझं माझं काय येणारच काम एवढं जास्त आहे ओह माय गॉड की रिलीजला स्कोप नाही. ओह माय गॉड. सोमवार मंगळवार बुधवार जर रिलीज अलाउड असेल तर करा नाहीतर दर शुक्रवारी मी येतच राहील. विषय एंड. काय उत्तर देऊ? तुझी पोपट रिलीज करूयात का बेबी आपण? मला तर ऍक्च्युली असं वाटतं जुने सिनेमे
जुने सिनेमे release हे असं करतात. आणि जुईची तर पहिलीच फिल्म आहे, ठीक आहे, तर तुला रिलीज साठी वेळ आहे राजा अजून, है ना? तर जुई आता तू सांगशील की ब्लॉग मधूनच की काय आहे लाईक आणि सबस्क्राईब कामाला तिला कामाला लाव. करत राहा. ओके, सो खुशियन्स, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आता इंटरव्ह्यू झालेला आहे. जाता जाता हेच सांगायचं की 18 ऑक्टोबरला आमची फिल्म रिलीज होते. लाईक आणि सबस्क्राईब तर लगेच जा आणि तुम्ही पण भरपूर लाईक करा या फिल्मला आणि सबस्क्राईब करून टाका. तुमच्या फॅमिलीला, फ्रेंड्सला, सगळ्यांना सांगा. तिथे बोलायचं मी मागचं ते फोटो ओके, सो सगळ्या फ्रेंड्सला, फॅमिलीला सांगा आणि सगळ्यांबरोबर जा आणि आमचं लाईक आणि बेसिकली सबस्क्रिप्शन घेऊन टाका. सो लाईक अँड सबस्क्राईब गाईज. चालू आहे. चालू. ए दादा, हा, ओके, बाय गाईज, बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.